पंढरपूर येथून वारी करून श्री गजानन महाराज यांची पालखी आज 30 जुलै रोजी खामगाव शहरात दाखल झाली। सकाळी 8 वाजताच्या सुमारास दाखल झालेल्या या पालखीचे तसेच वारकऱ्यांचे मोठ्या भाविभक्तीने यावेळी स्वागत करण्यात आले। खामगावकरांनी स्वागताची खामगाव शहरात जय्यत तयारी केली आहे। श्रींच्या पालखीचे आगमन होताच येथील बाळापूर बायपासवरील हिरानगर भागातील श्री भक्तांनी पालखीचे जंगी स्वागत केले। दरवर्षीप्रमाणे येथील हनुमान विटामिनमध्ये पालखीने विसावा घेतल्यानंतर पालखी पुन्हा खामगाव शहरासाठी मार्गस्थ झाली। खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत, तसेच स्वागत फलकही लावण्यात आले आहेत। ठिकठिकाणी प्रसादाचे वितरणही करण्यात येत आहे। हनुमान विटामिन येथे अल्पोपहार झाल्यानंतर श्रींच्या वारकऱ्यांची पालखी शहरात निघाली। भव्य मिरवणुकीच्या रूपात ही पालखी निघाली आहे। श्रींच्या पालखीचे खामगाव येथील नॅशनल हायस्कूलमध्ये मुक्काम राहणार आहे। शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।
हे प्रसाद नाही देते नाही का तो कुठे पाहिजे आमच्या येथे पंढरपूरहून निघालेली पालखी आज खामगावमध्ये येत आहे. तरी आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सर्वजण उत्कृष्टनं सर्वजण तयार आहोत आणि पंढरपूरहून येतानाच आम्ही त्याची तरतूद पाहतो वाट पाहतो नियमितप्रमाणे ती कधी येते खामगावमध्ये पालखी आणि त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करत आहे. सगळं आमचा हिरानगर खामगावासी. किती वर्षापासून आपण स्वागत करतो? कमीत कमी 20 वर्षापासून पालखीचं स्वागत करत आहे. काय उत्साह वाटतो तुम्हाला? आम्हाला म्हणजे पालखीचा उत्साह असा वाटते की पंढरपूर कधी येते आणि कधी आपल्या शेगावमध्ये पोहोचते आणि खामगावमध्ये कधी येते याची आम्ही एकदम खूप 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 वाट पाहत असतो. आणि पंढरपूरवर निघाल्यापासूनच आज कुठे आहे, आज उद्या कुठे आहे असं आम्ही त्याची नेहमीच वाट पाहतो.